विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण 1 to 100 हे जे नंबर्स आहेत ते वर्ड्स मध्ये लिहिण्याचा सराव करणार आहोत। या लेसन मध्ये आपण 1 to 100 मधील काही संख्या ह्या वर्ड मध्ये लिहिणार आहोत आणि त्या संख्यांचा आधार घेऊन पूर्ण 1 to 100 पर्यंतचे सगळे नंबर्स आपल्याला कसे स्पेलिंग त्याचं लिहिता येईल, वर्ड्स मध्ये त्या कसे लिहिता येतील याचा अभ्यास करायचा आहे। आणि ते तुम्ही माझ्याबरोबर मी लिहित असतानाच त्याचा सराव करायचा आहे, म्हणजे तुमचा अभ्यास हा परफेक्ट होणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। नंबर्स इन फिगर्स अँड इन वर्ड्स माझ्याबरोबर लिहायचं आहे। NUMBERS नंबर्स। IN लिहायचं आहे माझ्याबरोबर। फिगर्स FIGURES फिगर्स। and and in words WORDS words। नंबर्स म्हणजे संख्या, इन म्हणजे मध्ये, फिगर्स म्हणजे आकडे, अँड आणि इन मध्ये वर्ड्स शब्दामध्ये आणि अंकामध्ये नंबर्स। कोणते नंबर्स तर आपण पाहूया, सुरुवात करूया। 1 त्याचं स्पेलिंग आहे, माझ्याबरोबर म्हणत लिहायचं आहे। ONE 1 ONE 1। त्यानंतर लिहायचं आहे 2 कसं लिहायचं आहे? TWO 2। त्यानंतर 3 मध्ये THREE 3। त्यानंतर 4 FOUR म्हणायचं आहे आणि लिहायचं पण आहे। त्यानंतर 5 स्पेलिंग माझ्याबरोबर म्हणत लिहा। FIVE 5। नेक्स्ट नंबर येतो आहे 6 लिहिताना बघा, SIX 6। 7 SEVEN 7। त्यानंतर 8 EIGHT 8।
नेक्स्ट नंबर आहे 9. 9 कसं लिहायचंय? NINE 9. आणि 10. 10 चं स्पेलिंग लिहा TEN 10. TEN 10. 10 म्हणजे 10. आता हे 1 to 10 जे नंबर आहेत ते तुम्ही माझ्या माग एकदा स्पेलिंग सह म्हणायचे आहेत. चला तर सुरुवात करूया. 1 ONE 1. 1 म्हणजे 1. 2 TWO 2. 2 म्हणजे 2. 3 THREE 3. 3 म्हणजे 3. 4 FOUR 4. 4 म्हणजे 4. 5 FIVE 5. 5 म्हणजे 5. 6 SIX 6. 6 म्हणजे 6. 7 SEVEN म्हणायचंय माझ्या माग. SEVEN 7. 7 म्हणजे 7. 8 माझ्या माग म्हणा EIGHT 8. 8 म्हणजे 8. 9 NINE 9. आणि 10 TEN 10. आता आपण 11 to 20 ह्या संख्या पाहूया. 11 लिहायचंय माझ्या बरोबर. 11 माझ्या माग म्हणा ELEVEN. बघा मी कसं लिहिलंय. ELEVEN 11. 11 म्हणजे 11. आता नेक्स्ट नंबर 12. 12 म्हणजे 12. नेक्स्ट नंबर 13. THIRTEEN 13. 13 म्हणजे 13. पुढचा नंबर लिहूया आपण 14. 14 चं स्पेलिंग लिहा व्यवस्थित. FOUR इथं 4 आलं बघा. आणि नंतर TEEN सोपा आहे. 14. FOUR
TEEN 14. 14 म्हणजे 14. आता नेक्स्ट नंबर लिहूया आपण. बघा FIFTEEN 15. बघा FIFTEEN 15. 15 म्हणजे 15. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 16. लिहा SIX आणि पुढे लिहायचं TEEN 16. 16 म्हणजे 16. नेक्स्ट नंबर लिहूया आपण 17. कसा लिहायचा याचं स्पेलिंग बघा. 7चं स्पेलिंग आधी लिहायचं. लिहा SEVEN 7 आणि पुढं फक्त जोडायचं आहे टीन TEEN 17. बघा एकदा रीड करतो मी. 17चं स्पेलिंग SEVEN. आता नेक्स्ट नंबर आपण लिहूया 18 लिहायचं आहे आपल्याला. कसं लिहिणार बघा आपण. EIGHTEEN 18. बघा लिहिलं का तुम्ही. व्यवस्थित लिहायचं स्पेलिंग बघून. नेक्स्ट 19 नंबर लिहायचा आहे आपल्याला. तो कसा लिहायचा आहे त्याचं स्पेलिंग बघा. NINE 9चं स्पेलिंग झालं बघा. आणि त्यानंतर TEEN 19. बघा स्पेलिंग बरोबर लिहिलंय का तुम्ही. आणि या कॉलम मधला लास्ट नंबर आहे 20 नंबर कसा लिहायचा आहे. स्पेलिंग लिहा TWENTY 20. अशा पद्धतीने आपण 1 to 20 या स्पेलिंग लिहिलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला काय करायचंय. आपल्याला काही महत्त्वाच्या स्पेलिंग लिहायच्या आहेत बघा. पहिलं स्पेलिंग आहे 10 या नंबरचं. 10 या नंबरमध्ये स्पेलिंग लिहित असताना तुम्ही स्वतः लिहायचंय. लिहा 10 अंक लिहा. 10 हा नंबर लिहा. आणि आता लिहा TEEN 10 म्हणजे 10. त्यानंतर पुढचा नंबर लिहायचा आहे आपल्याला 20 हा नंबर लिहिताना बघा TWENTY 20 म्हणजे 20. बघा लिहिलं का बरोबर. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 30चं स्पेलिंग लिहा व्यवस्थित. THIRTY 30 लिहा व्यवस्थित. नेक्स्ट नंबर आहे 40.
40 हे आता आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. FORTY. इथं मात्र स्पेलिंगमध्ये बदल आहे. आपण 14 म्हटल्यानंतर FOUR आणि 4चं स्पेलिंग सुद्धा FOUR असंच लिहिलंय बघा इथं. मात्र 14 मध्ये लिहिताना काय करायचं आहे, FORTY एवढंच लिहायचंय. FOUR लिहायचं नाही. 4चं स्पेलिंग आहे FOUR, 14चं स्पेलिंग आहे FOURTEEN. इथं पाहिलंय आपण. आणि 40चं मात्र यू लिहायचं नाही, फक्त FORTY हे लक्षात ठेवा. त्यानंतर 50चं स्पेलिंग लिहिताना FIFTY 50 लिहा व्यवस्थित. FIFTY 50. नेक्स्ट नंबर लिहा 60 SIXTY 60. त्यानंतर 70 हा नंबर येतो. 70 हा नंबर लिहिणं खूप सोपं आहे. 7चं आधी स्पेलिंग लिहा SEVENTY 70. आधी 7चं स्पेलिंग लिहायचं आणि टीचं स्पेलिंग TY असं लिहायचं 70. नेक्स्ट नंबर आहे 80. 80 हा नंबर लिहिताना काय करायचं, EIGHTY 80. व्यवस्थित लिहा EIGHTY 80. 80 म्हणजे 80. त्यानंतर 90 हा वर्ड लिहायचा आपल्याला NINETY 90. NINETY 90. आणि आणखी एक नंबर आहे 100 म्हणजे 100. 100 हा नंबर लिहित असताना बघा त्याचं स्पेलिंग आहे HUNDRED 100. बघा आपण 1 to 20 आणि 10 to 100 असं स्पेलिंग लिहिलेलं आहे. आणि याचाच आधार घेऊन आपण 1 to 100 स्पेलिंग कसं लिहायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण एकदा हे सगळं स्पेलिंग आपण रीड करायचं आहे. तुम्ही हे स्पेलिंग माझ्या मागं म्हणायचं आहे. चला तर सुरुवात करूया. ONE 1 म्हणजे 1. माझ्या मागं म्हणायचंय तुम्ही. नेक्स्ट TWO 2 म्हणजे 2. THREE 3 म्हणजे 3. FOUR 4 म्हणजे 4. FIVE 5 म्हणजे 5. SIX 6 म्हणजे 6.
सेवन, SEVEN, सेवन. सेवन म्हणजे 7. 8, EIGST, 8 म्हणायचं आहे. EIGST 8, 8 म्हणजे 8. NINE 9, 9 म्हणजे 9. TEN 10, 10 म्हणजे 10. ELEVEN 11, 11 म्हणजे 11. TWELVE 12, 12 म्हणजे 12. THIR 13, 13 म्हणजे 13. FOUR TEEN 14, 14 म्हणजे 14. FIF TEEN 15, 15 म्हणजे 15. SIX TEEN 16, 16 म्हणजे 16. हा वर्ड माझ्या मागे म्हणा. SEVEN TEEN, SEVEN TEEN 17, 17 म्हणजे 17. EIGST EN 18, 18 म्हणजे 18. NINE TEEN 19, 19 म्हणजे 19. TWENTY 20, 20 म्हणजे 20. नेक्स्ट TEN 10, 10 म्हणजे 10. TWENTY 20, 20 म्हणजे 20. THIRTY 30, 30 म्हणजे 30. FORTY 40, 40 म्हणजे 40. FIFTY 50, 50 म्हणजे 50. SIXTY 60, 60 म्हणजे 60. SEVENTY 70, 70 म्हणजे 70. EIGHTY 80, 80 म्हणजे 80. NINETY 90, 90 म्हणजे 90. HUNDRED 100, 100 म्हणजे 100. बाळांनो, अशा पद्धतीने आपण आपलं जे 1 to 100 स्पेलिंग आहे ते लिहिण्याची पूर्वतयारी केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1 to 100 स्पेलिंग हे कसं तयार करायचं अगदी सोप्या पद्धतीनं ते शिकणार आहोत. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.